लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मे महिन्याचे 1500 रुपये प्लस तुम्हाला आता जून महिन्याचे 1500 रुपये असे मिळून 3000 रुपये जमा होणार आहेत. आता तुमचे मे महिन्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज असणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. तर बघू शकता, बऱ्याच जणांच्या आता कमेंट यायला सुरुवात झालेली आहे. 1500 रुपये मे महिन्याचे आले आहेत म्हणून. तुमचे देखील पैसे आले असतील तर धन्यवाद म्हणून कमेंट नक्की करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. अजूनही आले नसतील तर नाही म्हणून पाठवा, जेणेकरून तीही माहिती समजेल. तर बघा, ज्यांचे पैसे आलेले आहेत आता त्यांना जून महिन्याचे 1500 रुपये भेटणार आहेत. कारण की सध्या आता जून महिना चालू आहे, तर या महिन्याचे याच महिन्यामध्ये पैसे तुम्हाला भेटू शकतात. तर मेचे या महिन्याचे 1500 रुपये प्लस या म्हणजे जून महिन्याचे 1500 असे मिळून तुमचे 3000 रुपये तुम्हाला याच महिन्यामध्ये जमा होणार आहेत. त्यापैकी 1500 रुपये तुमचे मे महिन्याचे आता आलेले आहेत. तर बघा, बऱ्याच जणांच्या कमेंट आलेले आहेत, 1500 रुपये आले आहेत म्हणून धन्यवाद म्हणून पाठवलेला आहे. बघा, यांना 5 तारखेलाच मे महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले आहेत. म्हणजे कालच पैसे यांचे जमा झालेले आहेत. तुमचे जमा झाले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बघा, हे म्हणतात आमचे मेचे 1500 रुपये आले पण एप्रिलचे 1500 रुपये आलेले नाहीत. बघा, यांना मेचे 1500 रुपये भेटल्यात म्हणजे यांचा अर्ज पात्र आहेत, परंतु एप्रिलचे पैसे आलेले नाहीत. बघा, ते देखील तुमचे थकीत पैसे जमा होऊ शकतात पुढच्या हप्त्यासोबत. बघू शकता, काही जणांना अजून पैसे जमा झालेले नाहीत. यांचे यवतमाळ जिल्ह्यामधून पैसे जमा झालेले नाहीत. तुमचा जिल्हा सांगा ज्या जिल्ह्यातून पैसे जमा झालेले नाहीत, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. बघा, मेचा हप्ता आलेला आहे. यांनी देखील जळगावमधून सांगितलेलं आहे 1500 रुपयांना मेचे भेटलेले आहेत. बघा, आता लाडक्या बहिणींना जूनचे पैसे आलेले नाहीत म्हणून कमेंट या ठिकाणी येत आहेत. बघा, जूनचे पैसे अजूनही टाकण्यास सुरुवात केलेली नाही. जूनचे पैसे कधी येतील त्याची माहिती आपण पुढे बघणार आहोत. बघू शकता, यांना देखील लातूरमधून मे महिन्याचेच फक्त पैसे सध्या येत आहेत. बघा, कुणालाही अजून जून महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत, परंतु याच महिन्यामध्ये तुमचे जूनचेही पैसे जमा होऊ शकतात. कारण की पहा, जून महिना चालू आहे. आता लाडकी बहीण योजनेचा GR आलाय, त्या पद्धतीने त्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यामध्ये भेटावेत असा GR आहे. त्यानुसार तुम्हाला याच महिन्यामध्ये मग जूनचे देखील पैसे येऊ शकतात. म्हणजे या महिन्यामध्ये तुम्हाला टोटल 3000 रुपये भेटतील. आणि एप्रिलचे देखील याच महिन्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये आले होते. म्हणजेच मागच्या महिन्यामध्ये 1500 रुपये आलेले होते तुम्हाला. त्याच्यानंतर आता या ठिकाणी मे महिन्याचे हे ठिकाणी जून महिन्यामध्ये पैसे आलेत आणि जूनचे देखील पैसे तुम्हाला याच महिन्यामध्ये भेटू शकतात. बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमचं खातं तपासून घ्यायचं आहे, तुमचे पैसे आलेत की नाही. कारण की कालपासूनच पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे. 1500 रुपये येण्यास तुमची सुरुवात झालेली आहे. 11व्या हप्त्याविषयी स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली होती. तर बघा, आता प्रत्येक महिन्यामध्ये मात्र या ठिकाणी लेट होताना दिसत आहे. जून महिन्याचे पैसे देखील आता कधी भेटतील त्याची माहिती आपण पुढे बघणारच आहोत. परंतु या ठिकाणी 1 तारीख प्रत्येक हप्त्याची फिक्स करायला पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची 1 तारीख फिक्स झाली तर त्या तारखांना पैसे येऊन जातील. कारण की महिना सुरू झाल्यापासून महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत लाडक्या बहिणी या ठिकाणी पैसे येण्याची वाट पाहत असतात. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? 1 तारीख लवकरात लवकर फिक्स करायला पाहिजे की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. बघा, गेल्या वर्षी जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली. आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना 1,500 रुपये महिन्याला देण्याचे आश्वासित करण्यात आले आणि त्यानुसार ऑगस्ट महिन्यापासून 2024च्या हा लाभ पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतोय. एक आर्थिक आधार तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक महिन्याला भेटत असेल. याचा फायदा तुम्हाला होतो की नाही योजनेचा? तुम्हाला फायदा होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ही योजना अशीच कायमस्वरूपी पुढे चालू राहावी का तेही सांगा, जेणेकरून ही योजना तुमची बंद होणार नाही, अशीच चालू राहणार आहे. माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. आता याचं उत्तर मिळालं असून तुमचा सन्मान निधी आता थेट या ठिकाणी कालच्या 5 तारखेपासून खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. काल ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांचे आज पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही तुमचा अकाउंट जे आहे चेक करून कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुमचा मे महिन्याचा हप्ता जमा झाला आहे की नाही. बघा, मे महिन्याचा हप्ता आता तुमचा या ठिकाणी जवळपास 6 जूनपर्यंत जमा होत आहे. म्हणजे आजपर्यंत. आता राहिलेले पैसे देखील अजून पुढं 7 जून असेल, 8 जून असेल, असे टप्प्याटप्प्याने येत राहतील पुढं पैसे या ठिकाणी मे महिन्याचे तुमचे. परंतु जून महिन्याचे पैसे देखील मग तुमचे कधी येतील? जून महिन्याचे पैसे या महिन्यामध्येच आले तर तुम्हाला एकूण 3000 रुपये या ठिकाणी 2 हप्त्याचे भेटणार आहेत. परंतु एकत्रित हप्ता आपल्याला वाटत होतं की हा दिला जाईल, परंतु एकत्रित हप्ता दिला गेलेला नाही. मेचे पैसे तुम्हाला या ठिकाणी वेगळे देण्यात आलेले आहेत. तसंच आता जूनचे पैसे देखील मग तुम्हाला, जसं आपण बघितलं 2 हप्ते जमा होण्याच्या तारखा, एप्रिल महिन्याचा हप्ता
आपल्याला वाटत होतं की एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होईल, परंतु तो जमा झाला नाही. तो कधी जमा झाला? मे महिन्यामध्ये जमा झाला, आणि तोही पहिल्या आठवड्यामध्येच. आता बघा, मे महिन्याचा हप्ता महिन्यामध्ये जमा झालेला नाही, तो हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला. तसंच जर आपण जूनचं बघितलं तर शक्यता आहे की जूनचा हप्ता देखील पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे या ठिकाणी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकतो. परंतु तसं न होता जूनचा हप्ता तुम्हाला 30 जूनपर्यंत येण्याची शक्यता आहे. म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये देखील तुमचे पैसे येऊ शकतात. बघा, नवीन आर्थिक वर्ष चालू झाल्यामुळे हे 2 हप्ते लेट झालेले असावेत त्याच्यामुळं, परंतु आता तुमचा जूनचा हप्ता 30 तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे. म्हणजे याच महिन्यामध्ये मग तुम्हाला डबल हप्ता दोन्ही मेचा आणि जूनचा भेटू शकतो. मेचा हप्ता तर भेटलेलाच आहे, परंतु जून महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमचा 1500 रुपयाचा जूनचा हप्ता अजून जमा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला वाटतं का याच महिन्याच्या शेवटपर्यंत हा जूनचा हप्ता देखील भेटावा? तसं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून नक्की टाईप करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. कारण की बघा, लाडक्या बहिणी पहिल्या दिवसापासून वाट पाहतात 30 तारखेपर्यंत, त्याच्यामुळे 1 तारीख देखील फिक्स होणं गरजेचं आहे. याच्याबद्दल देखील विचार होणं गरजेचं आहे, कारण की या ठिकाणी सर्वजण आशा लावून बसतात आणि या ठिकाणी हप्ता जो आहे तो प्रत्येक महिन्यामध्ये 2 महिने झाले आता लेट होताना दिसतोय. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात तो हप्ता जमा होताना या ठिकाणी दिसत आहे. बघा, गेल्या वर्षी 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने ही योजना आणली. आता बऱ्याच लाडक्या बहिणींना याचा खूप मोठा फायदा या ठिकाणी होताना दिसतो आहे. प्रत्येक महिन्याला त्यांना आर्थिक आधार भेटताना दिसतो आहे. योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना 1,500 रुपये या ठिकाणी दिले जात आहेत. ऑगस्ट पासून आतापर्यंत जर बघितलं आपण मे महिन्याचा हप्ता धरून तर 11 हप्ते आतापर्यंत वितरित झालेले आहेत. म्हणजेच तुम्हाला टोटल मागच्या महिन्यापर्यंत या ठिकाणी 15,000 जमा झालेले होते. आत्ताचा हप्ता धरून तुमचे टोटल या ठिकाणी 16,500 रुपये अकाउंटमध्ये जमा झालेले असतील. टोटल 11 हप्ते. त्याच्यानंतर आता हा जूनचा तुमचा 12वा हप्ता देखील जमा होणार आहे. तुम्ही म्हणाल जमा होईल की नाही, परंतु लक्षात घ्या, आपल्याला वाटत होतं एप्रिलचा हप्ताही भेटतोय की नाही, परंतु तो भेटला. मेचाही हप्ता भेटतोय की नाही आपल्याला वाटत होतं, परंतु तोही भेटला. मात्र एखादा दिवस मागे पुढे होतोय, परंतु हप्ता तुमचा वेळेवरती जमा होतोय. आणि ही योजना त्याच्यामुळं आपल्याला आता या ठिकाणी कंपल्सरी असं वाटतंय की ही योजना आता कधीही बंद होणार नाही. म्हणजे 2025-26 हे जे आर्थिक वर्ष आहे या वर्षामध्ये तर ही योजना बंद होऊ शकत नाही. प्रत्येक महिन्याचा हप्ता या ठिकाणी भेटताना दिसत आहे. आणि तसंच ही योजना पुढील 5 वर्षे देखील आता चालू राहू शकते. आणि ज्या सरकारने ही योजना आणलेली आहे ते सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यामुळे ही योजना बंद केली जाणार नाही. मात्र याची पडताळणी चालूच राहणार आहे. त्याची माहिती देखील पुढे आलेली आहे, ती देखील आपण पाहणार आहोत. बघा, आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आणि पात्रही झाले आहेत. एप्रिल महिन्यापर्यंत महिलांना 10 हप्ते भेटले. मेचा 11वा हप्ताही महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि तो जमा होतोय. आज देखील बऱ्याच जणांचे पैसे जमा झाले असतील. आज कुणाकुणाचे पैसे जमा झाले तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. 10वा हप्ता देखील तुम्हाला या ठिकाणी जमा झाला. त्यानंतर मे महिन्याचा हा 11वा हप्ता जो आहे शेवटच्या दिवशी भेटेल अशी अपेक्षा होती, मात्र मे महिना उलटला. त्याच्यानंतर या ठिकाणी हप्ता जमा झाल्यामुळे अनेक जणांची चिंता वाढलेली होती की आता पैसे येणं बंद होतं की काय, छाननी प्रक्रिया सुरू होती, त्याच्यामध्ये अर्ज बाद होतात की काय अशीही शंका होती. आता अनेक पात्र महिलांना ही शंका वाटू लागलेली होती. दरम्यान आता जानेवारी महिन्यापासून अनेक पात्र महिलांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरूच आहे आणि ती अजूनही सुरूच आहे. यामुळे जवळपास लाखो या ठिकाणी लाडक्या बहिणींचे अर्ज देखील रद्द करण्यात आलेले होते. तर त्याच्यामुळे असं वाटत होतं की हे पैसे जमा होत आहेत की नाही, की खूप लेट होतोय. मात्र तसं झालं नाही. हा 11वा हप्ता जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. पात्र महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा केले जात आहेत. आता बघा, जरी तुमचा अर्ज अपात्र झाला तरी अपात्र लाडक्या बहिणींवरती कारवाई केली जाणार नाही, असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे. लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थ्यांनी नियमबाह्य जाऊन लाभ घेतले आहेत. आता अपात्र लाडक्या बहिणींवरती कारवाई करणार नसल्याचं स्वतः उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींनाही मोठा दिलासा आहे. लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी नियमबाहेर जाऊन लाभ घेतले. लाडकी बहीण योजनेत 2,500पेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतले होते. यावरती आता कारवाई करणार का असं बोललं जात होतं. मात्र यावरती आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की कारवाई केली जाणार नाही, मात्र त्यांचा जो लाभ असणार आहे तो मात्र बंद केला जाणार आहे. म्हणजे त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत, ही अगोदर देखील माहिती देण्यात आलेली होती. आता पहा, अपात्र बहिणींवरती कारवाई केली जाणार नाही. अपात्र लाडक्या बहिणींनी या ठिकाणी लाभ घेतल्याचं समोर येत आहे. प्रत्येक महिन्यामध्ये ही पडताळणी जी आहे ती सुरूच आहे. या योजनेमध्ये काही चुका झाल्या आहेत हे देखील त्यांनी कबूल केलेले आहे, त्याचीही माहिती दिलेली आहे. मे आणि जूनचा हप्ता जो आहे एकत्रित येईल असं या ठिकाणी मागं बोललं जात होतं, परंतु तसं झालेलं नाही. त्याच्यामुळे जूनचा हप्ता जो आहे या ठिकाणी तुम्हाला जसं मी सांगितलंय, एक तर पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी पहिल्या आठवड्यात भेटू शकतो, जसं की मागचे 2 हप्ते जमा झाले त्याच्यावरून तुम्हाला सांगतोय, किंवा जूनच्या या ठिकाणी शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला
तुम्हाला जून महिन्याचा या ठिकाणी म्हणजे चालू महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता जमा होऊ शकतो. आता बोललं जात होतं की वटपौर्णिमेच्या मुहूर्ताला या ठिकाणी हा जूनचा हप्ता जमा होईल, परंतु अजून देखील त्याच्याबद्दलची मात्र घोषणा करण्यात आलेली नाही. जसं की मे महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी भेटेल असं स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी ट्विट करून माहिती दिलेली होती. त्या पद्धतीने जून महिन्याबद्दल मात्र अजून कुठलीही ऑफिशियल माहिती या ठिकाणी देण्यात आलेली नाही. त्यामुळे जूनचा हप्ता एकतर तुमचा महिन्याच्या शेवटच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये येऊ शकतो किंवा या ठिकाणी पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. मात्र तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. प्रत्येक महिन्याचे हप्ते तुम्हाला या ठिकाणी भेटतच राहणार आहेत. एखादा दिवस मागे पुढे होईल मात्र तुमचा हप्ता 100% भेटणार आहे. ही योजना कायमस्वरूपी चालूच राहणार आहे. बघा, प्रत्येक महिन्याला काय होतंय, लाडक्या बहिणींसाठी निधीची तरतूद करावी लागते. आता अर्थसंकल्पामध्ये आपण जर बघितलं 2025-26 तर 36,000 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. मात्र प्रत्येक महिन्यामध्ये हा निधी जो आहे याची तरतूद करावी लागते आणि त्या महिन्याचा हप्ता त्याच्यानंतर वाटप केला जातो. जसं की मे महिन्याच्या हप्त्याबद्दल देखील स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं होतं की मे महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी जवळपास 4,500 कोटी रुपयांची फाईल जी आहे ती क्लिअर झालेली आहे. त्याच्यानंतर मे महिन्याचा हप्ता जमा होईल. परंतु त्यासाठी अगोदरच एक तारीख फिक्स करणं गरजेचं आहे, जेणेकरून या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा निधी जो आहे त्याची तरतूद करावीच लागते. मात्र एक तारीख फिक्स केल्यानंतर या ठिकाणी पटापट जी प्रशासकीय तांत्रिक प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल आणि त्या तारखांना या ठिकाणी हप्ता जो आहे तो वाटप केला जाईल. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार नाही. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं, नेमकं एक तारीख फिक्स करायला हवी की नाही, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आता बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती चालूच राहणार आहे असं देखील स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं सातत्याने विरोधक सांगत असून सत्ताधारी गटाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच महत्त्वाची घोषणा केलेली आहे. जाणून घ्या. बघा, त्याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलं, तर ते म्हटले की या ठिकाणी जी योजना जी आहे आम्ही एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणून सुरू केलेली आहे. लाडक्या बहिणींना एक आर्थिक आधार भेटतोय. त्याचसोबत या ठिकाणी फक्त आर्थिक आधारच नाही तर महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना असणार आहे. पुढील काळामध्ये ही योजना कायमस्वरूपी अशाच पद्धतीने चालू राहणार आहे. ही योजना बंद केली जाणार नाही अशी मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे. 2100 रुपयाबद्दल मात्र निर्णय या ठिकाणी झालेला नाही. तुम्हाला आता 2025-26 हे पूर्ण वर्षभर तर या ठिकाणी 1500 रुपयांनीच पैसे भेटत राहणार आहेत. 2100 रुपयाबद्दल कधी या ठिकाणी निर्णय होऊ शकतो, तर बघा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीनं लाडक्या बहिणींना योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना भविष्यात 2100 रुपयांचा लाभ देण्याचं आश्वासन दिलेलं होतं. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील असं महायुतीच्या अनेक नेत्यांनी सांगितलेलं होतं. परंतु आता सत्ता स्थापन होऊन बराच काळ लोटला मात्र 2100 रुपयाबद्दल सरकारने कुठलाही सकारात्मक अजून निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता देखील 1500 रुपयाने जमा होताना दिसत असेल. पुढील हप्ता देखील तुम्हाला म्हणजे पूर्ण हा वर्षभर 1500 रुपयाने हप्ता जमा होणार आहे. 2100 रुपयाबद्दल लवकरात लवकर निर्णय व्हावा का, तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. 2100 रुपयाबद्दलच्या निर्णयाबद्दल या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की योग्य वेळी त्याच्यावरती निर्णय घेतला जाणार आहे. त्याच्यावरती काम चालू आहे. जसा निर्णय होईल तसं त्याबद्दलची अपडेट दिली जाईल. म्हणजेच 2100 रुपयाबद्दल देखील आम्ही 100% निर्णय घेणार आहोत वाढीव लाभाबद्दल असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना मागेच सांगितलेलं आहे. बघा, आता लाडकी बहीण योजना ही योजना न राहता लाडक्या बहिणींना आता सक्षम करण्यासाठी एक मोठी घोषणा स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागच्या काही दिवसांमध्ये केलेली होती. त्यांनी काय म्हटलं होतं त्याबद्दलचं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की योजनेतील लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून 40,000 रुपयांचे कर्ज दिलं जाणार आहे असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं होतं. मात्र त्याबद्दल अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. हा निर्णय जो आहे सरकारच्या विचाराधीन आहे. 40,000 रुपयांचं तुम्हाला एक हाती कर्ज भेटणार आहे. 40 ते 50,000 रुपयांचं. तुम्हाला वाटतं का लवकरात लवकर ही कर्ज योजना देखील चालू व्हावी? कारण की बघा, याच्यामध्ये काय वाटतं की 50 ते या ठिकाणी 40,000 रुपये तुम्हाला एक हाती भेटणार आहेत आणि तुम्हाला त्याचा आर्थिक ताण येणार नाही. कारण की तुमचा लाडकी बहीण योजनेचाच हप्ता त्या ठिकाणी वळवला जाणार आहे आणि तुम्हाला एकदाच या ठिकाणी हे कर्ज भेटल्यास तुम्ही छोटा मोठा धंदा जो आहे किंवा लघु उद्योग जो आहे किंवा व्यवसाय जो आहे त्यामधून तुम्ही करू शकतात आणि अधिकाधिक सक्षम होण्यासाठी त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. कारण की प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये न भेटता एकदाच तुम्हाला 40 ते 50,000 रुपये भेटले कर्ज म्हणून तर तुमचा जो पण हप्ता असणार आहे सरकारमार्फतच त्या ठिकाणी बँकेला जमा होणार आहे. त्याचा व्याजाचा हप्ता असेल किंवा तो कर्ज घेतल्याचा हप्ता असेल त्या ठिकाणी तिकडून डायरेक्टली जमा होईल. तुम्हाला तुमच्या खिशामधून 1 रुपयाही द्यायची गरज नाही. तुम्हाला थेट एक हाती या ठिकाणी 40 ते 50,000 रुपये कर्ज या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्याबद्दल त्यांनी नेमकं काय म्हटलं बघा, 50,000 रुपयांचे भांडवल झाले तर बहिणी स्वतःचा व्यवसाय करू शकतील, कुटुंब उभारू शकतात. महाराष्ट्रात काहींनी असे केले आहे. शेवटी
कितीही सांगून प्रश्न सुटत नाही, काहीतरी कार्यक्रम हाती घ्यावा लागतो, आपण त्याचं स्वागत करावं असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं. म्हणजेच याबद्दल सरकार विचाराधीन आहे, याच्यावरती विचार चालू आहे, अजून याचे कुठलेही फॉर्म वगैरे सुरू नाहीत. त्याबद्दल जसा निर्णय होईल, GR वगैरे येईल तशी तुम्हाला माहिती त्याबद्दलची दिली जाईल. बघा, आता स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी महत्त्वाचे ट्विट करून देखील माहिती सांगितलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीबद्दल. लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण नियमित प्रक्रिया आहे असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत ही प्रक्रिया राबवली जात आहे. म्हणजे पडताळणीची या प्रक्रियेत सेवार्थमधील जवळपास 2 लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर सुमारे 2289 सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केल्याची बाब जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान लक्षात आली होती. तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ देखील वितरित करण्यात आलेला नाही असं देखील त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा योग्य लाभार्थ्यांनाच लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी अर्जांची पडताळणी नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे. तर बघा, प्रत्येक महिन्यात तुमच्या अर्जाची पडताळणी होणार आहे. त्यामुळे ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचा लाभ बंद होणार आहे आणि ज्या पात्र लाडक्या बहिणीत कितीही पडताळणी झाली तरी त्यांचा लाभ प्रत्येक महिन्याचा भेटत राहणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. मे महिन्याचे हप्ता या ठिकाणी वाटप सुरू आहेत. जून महिन्याचे देखील लवकरच तुमचे हप्ते वाटप करायला सुरुवात होऊ शकते. त्याबद्दल जसं अजून अपडेट येईल तसं तुम्हाला वेळोवेळी पाहायला भेटणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.